मुंबई महापालिकेच्या निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पोस्ट केली आहे। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे नगरसेवक सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील। मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील असा इशारा त्यांनी दिलाय। आणि मनसेला अपेक्षित यश मिळालं नसलं याचं दुःख असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं। पण खचून जाणाऱ्यामधले आपण नाही असं म्हणत नव्यानं आपला पक्ष आणि संघटना उभारूया असं आवाहन राज ठाकरेंनी केलंय। काय एक्सपोज केली त्यांनी ती बघतोय आपण। असाट धनशक्ती सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती। अशा लढाईत सुद्धा दोनही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली। मनसेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नसलं याचं दुःख आहे, पण म्हणून खचून जाणाऱ्यामधले आपण नाही। आपले जे नगरसेवक निवडून आले ते तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील। मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की। आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची, मराठी अस्मितेसाठीची लढाई असल्याचं त्यांनी म्हटलंय। राज्यामध्ये मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत। त्यामुळे मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभं राहायचं आहे असं राज ठाकरेंनी आपल्या एक्सपोजच्या माध्यमातून म्हटलंय। तर मुंबईसह कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी शिवतीर्थ निवासस्थानी जात राज ठाकरेंची भेट घेतली आणि या दरम्यान राज ठाकरेंनी विजयी नगरसेवकांचं अभिनंदन करत सत्कारही केलाय। तसंच शर्मिला ठाकरे यांच्याकडून विजयी नगरसेवकांचा औक्षणही करण्यात आला। दरम्यान यावेळी शर्मिला ठाकरेंनी महायुतीवर जोरदार निशाणाही साधला। यातनं वाद होती, एकदाही कुठलाही वाद समोर आला नाही। घर जुळून आलीत, मन जुळून आलीत। आता मराठी माणसाने कौल सुद्धा दिलाय। इथून पुढे चांगलं आहे। इथून पुढेही एकत्रच राहणार। इथून पुढेही आम्ही एकत्रच राहणार। आमचं कुटुंब पहिलं आणि नंतर सगळं नंतर। मी जसं तुम्हाला बोलली तसं की 0 आणि 20 ह्याच्यावर आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत। सो मला तर असं वाटतं की मला वाईट नक्की वाटलं की कमी आले, पण तरी सुद्धा जिथून आम्ही चालू केलं 0 जसं बोलतो आमचे सगळे नगरसेवक सगळे म्हणजे पक्षातली अख्खी जी दिसेल माणसं ती उचलत होते, त्याच्यावरती आम्ही ही लढाई लढलोय। समोर तुम्ही पैशाची पाकिटं दाखवत होतात, पोती दाखवत होतात, आमच्याकडनं एकही माणूस तसा पकडला गेलेला नाहीये। तशी आम्ही लढाई लढलेलो आहोत। सो मला त्या दोघांचाच नाही, सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांचा अभिमान आहे की काहीही नसताना हातात ते लढलेत आणि जिंकून आलेत। शिवसेनेचे छगन भुजबळ एक आमदार आले होते आणि त्यांनी संपूर्ण सभागृह गाजवलं होतं आणि त्यानंतर शिवसेना सत्तेत आली होती। आमचे अभिजित देसाई त्याच पद्धतीचं काम या नवी मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात करतील आणि 1:50 करायचं शब्द हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आमचा आहे। सोबतच आमची बहीण अनुष्काताई यांनी सुद्धा एक खंबीर साथ, एका प्रत्येक पुरुषामागे एका बाईची साथ असते, त्या पद्धतीने आमच्या या बहिणीने, आमच्या विलास गोणे साहेब, सर्व माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी, महिला असतील, सेना असतील, आमचे अक्षय भोसले, या सगळ्यांनी काम केलं आणि हा अभिजित देसाई याची जीत झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात आम्हाला तिथे यश मिळालं। आनंद खूप आहे, गगनात मावणार नाही एवढा, कारण सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी आमच्यावर जो विश्वास ठेवलाय त्या विश्वासाला खरंच सलाम। आणि तो विश्वास जिंकलाय आम्ही आणि आमचा गडचिरोली भांडूपचा राखलाय आम्ही आणि तो ह्याच्या पुढे राखून देऊ। मराठी पट्ट्या, भांडूपचा मराठी पट्ट्या बराच आहेत आणि कसं व्हायचं, लोक दुभागले जायचे। लोकांचं मत असं इकडे मनसेला करायचं की सेनेला करायचं, त्याच्यामुळे मतं दुभागली जायची। पण जो ठाकरे बंधूंनी जो हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला, हा निर्णय सगळ्यात मोठा आहे आणि त्याचं बक्षीस म्हणजे त्याचं आता हे रिझल्ट आपल्याला या इलेक्शनला दिसलेले आहे। मला खूप आनंद झालेला आहे, म्हणजे आनंद मला बातमी महत्वाची आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक मातोश्रीवर पोहोचलेले आहेत। महत्वाची अपडेट, विजयी नगरसेवक उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत। उद्धव ठाकरे सर्व नगरसेवकांचा सत्कार करतील आणि उद्धव ठाकरे विजयी नगरसेवकांना मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत।
आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत आहेत. पद्मेश, आपण हे दृश्य बघतोय, ठाकरेंच्या शिवसेनेचे जे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत ते मातोश्रीवर दाखल झाल्याचं बघायला मिळत आहे. श्रद्धा, नक्कीच जवळपास सकाळपासून सगळे जे मुंबईतले नगरसेवक जे निवडून आले त्यांना उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलवलं होतं. प्रत्येकाशी 1 to 1 चर्चा उद्धव ठाकरे आता मातोश्रीवर करतायत. आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, वरुण सरदेसाई, रश्मी ठाकरे हे देखील मातोश्रीवरती दाखल आहेत आणि ज्या नगरसेवकांशी बोलायचे त्याच्याशी सगळे जे प्रमुख नेते आहेत ते देखील बातचीत करतायत. स्वतः ज्या रश्मी ठाकरे आहेत आणि वरुण सरदेसाई आत्ताच बाहेर आहेत. त्यांनी अनेक जे नगरसेवकांशी भेटणं झालं त्यांचं आणि बोलणं देखील झालंय. त्यामुळे अनेक संपूर्ण जवळपास 65 नगरसेवकांशी उद्धव ठाकरे हे आज बोलणार आहे आणि त्यानंतर थोड्याच वेळात 4 वाजता पत्रकार परिषद देखील शिवसेना भवनामध्ये असणार आहे. नक्कीच पद्मेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. हे दृश्य आपण बघू शकतोय, मातोश्रीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे नवनिर्वाचित जे नगरसेवक आहेत ते पोहोचलेले आहेत. उद्धव ठाकरे या सगळ्या नगरसेवकांचा सत्कार करतील आणि त्यानंतर उद्धव ठाकरे नेमकं काय मार्गदर्शन करतायत या सगळ्या नवनिर्वाचित नगरसेवकांना हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल. आनंद तर आहेच, पण दुःख एक आहे की मुंबई घशात घालण्यासाठी जी अपप्रवृत्ती टिकून फार उफाळून आलेली आहे त्यांच्या घशामध्ये मुंबई दुर्दैवाने जाऊ नये यासाठी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेबांचे मनसे यांना आम्हाला सतत सतर्क राहावं लागेल. कोणत्या परिस्थितीत मुंबई ह्या ज्या डोमकावळ्यांच्या घशात घालू देणार नाही.